सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावात अवैध दारू विक्रेत्यांनी डोके वर काढले असून मौजा रत्नापूर येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 270 नग देशी दारूच्या बाटल्यांसह एकूण 10,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सिंदेवाही पोलीस स्टेशन परिसरात अवैध दारू विक्री विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती। या दरम्यान मौजा रत्नापूर येथील एका दुकानावर पोलिसांनी रेड टाकली। या छाप्यात आरोपी सुरेश शामराव गभणे यांच्या ताब्यात 90 ml क्षमतेच्या 270 देशी दारूच्या शिशा आढळून आल्या। पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेश गभणे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला तपासात घेतले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत।